आपल्याला जेव्हा मेदूवडा खायचा असतो तेव्हा डाळ भिजवा नंतर वाटा, त्याला खूप वेळ लागतो. आज आपण डाळ न भिजवता न वाटता मस्त असा मेदूवडा प्रीमिक्स बनवणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही प्रीमिक्स जर एकदा बनवून ठेवलं तर तुम्हाला हवं तेव्हा वेळेत तुम्ही हा मेदूवडा किंवा दहीवडा बनवू शकता आणि खाऊ शकता. खूप झटपट होणारी रेसिपी आहे मंडळी, तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. चला आता वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. कोणतं एक भांडं घ्यायचं आणि त्याने मोजून ही डाळ घ्यायची आहे. उडीद डाळ वाटी घेतलेली आहे, त्याने मोजून मी 2 वाट्या डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ टाकायचे आहे. साधे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यावरती जी पावडर वगैरे असते ती सर्व निघून जाते. तुम्हाला नसेल धुवायचं तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने पुसूनसुद्धा घेऊ शकता. हे प्रीमिक्स जर घरामध्ये असलं तर तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही मस्त मेदूवडे दहीवडे बनवू शकता. ऐन वेळेवर डाळ भिजवायची, मिक्सरला वाटायची, खूप वेळ जातो. त्यामुळे हे प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवा मंडळी, झटपट नाश्ता तयार होतो. आता स्वच्छ डाळ ही धुवून झालेली आहे. एका आपण चाळणीवरती पाणी निथळायला ठेवूया. अशी चाळणी घ्यायची आहे, खाली एक भांडं घ्यायचं म्हणजे पाणी त्यामध्ये निथळतं आणि फॅन खाली ठेवायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट कॉटनच्या कपड्यावर सुद्धा टाकू शकता आणि 1 तासभर अशी ठेवायची आहे, म्हणजे पाणी पूर्णपणे निथळतं. 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ अशी आपली कोरडी झालेली आहे, पूर्ण पाणी निथळलेलं आहे. आता एक कॉटनचं कापड घेते आणि त्यावरती आपल्याला ही पसरून द्यायची आहे, म्हणजे पूर्णपणे कोरडी होते डाळ आणि आपल्याला मिक्सरला किंवा तुम्ही गिरणीवरूनसुद्धा दळून आणू शकता. आणि शक्यतो असं पातळ पसरून द्या, म्हणजे लवकर वाळतं, जास्त वेळ लागत नाही. आणि कॉटनचं कापड घेतल्यामुळे पाणी जर असेल यामध्ये तर शोषून घेतं ते कापड. तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला डाळ धुवायची नसेल तर तुम्ही कॉटनच्या कापडाने नुसते पुसून काढून मिक्सरला हे पीठ बारीक करू शकता किंवा गिरणीवरून दळूनसुद्धा आणू शकता मंडळी. आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फक्त कॉटनच्या कापडाने पुसून काढू शकता आणि लगेच गिरणीवरून दळून आणू शकता. तुम्ही पाहू शकता 3 ते 4 तासानंतर छान असं वाळलं गेलेलं आहे डाळ आणि तांदूळ आपले. आता ही मी घरीच मिक्सरला वाटणार आहे बारीक. तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर गिरणीवरून दळून आणा. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन जेवढं बारीक होईल तेवढं वाटायचं आहे. माझ्याकडे छोटं भांडं आहे त्यामुळे याच्यात वाटणार आहे मी. तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही वाटू शकता, त्यामध्ये लवकर बारीक होईल, याच्यात थोडा वेळ लागतो. तुम्ही पाहू शकता आता हे मस्त बारीक झालेलं आहे पीठ याचं. आता चाळणीने आपण चाळून घेऊया, म्हणजे जाड वगैरे राहिलं असेल तर चाळणीमध्ये राहील आणि आपण ते पुन्हा बारीक करू. आणि सर्व आता ही डाळ आणि तांदूळ अशाच प्रकारे मी वाटून घेणार आहे आणि चाळणीने चाळून मस्त असं आपलं हे पीठ तयार करून झालेलं आहे मंडळी. तुम्ही पाहू शकता आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता आपण वाटीने मोजून घेऊया, तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता. सर्वात आधी आपण मेदूवडे तयार करूया. एका बाउलमध्ये आपण आता ही पीठ घेऊया. या वाटीने मोजून मी 2 वाटे पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती माणसाचं बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता. आणि आता यामध्ये आपण टाकूया बाकीचं साहित्य. थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा कुटून टाकू शकता तुम्हाला तिखट हवं असेल तर. आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण ही बॅटर भिजून घेऊया. आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये, एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला. खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही. छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण डाळ भिजून वडे करतो तेव्हा त्याला खूप वेळ लागतो. डाळ भिजवा आणि नंतर वाटा आणि त्याची वडीही छान होत नाही, त्याचा आकार बिघडतो. त्यापेक्षा हा एकदम सोपा असा पर्याय आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता. तुम्ही पाहू शकता चमच्याने भिजवा नाही तर मग हाताने भिजवा. मी आता चमचा ठेवून देते आणि हाताने भिजवते, म्हणजे सोपं पडतं. आणि जेवढं होईल तेवढं असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे वडे एकदम मस्त क्रिस्पी होतात. खूप आपल्याला पातळ करायचं नाही किंवा घट्टही भिजवायचं नाही. आपल्याला हातावर मेदूवडे करता येतील त्याप्रमाणे ही पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण तांदूळ वापरले त्यामुळे या वड्याला एकदम क्रिस्पीपणा येतो, त्यामुळे तांदळाचा आपण यामध्ये वापर केलेला आहे. आता छान हे भिजून झालेलं आहे. आपण याच्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. या भांड्यामध्ये आपण प्रीमिक्स वाटून घेतलं तेच भांडं मी चटणीसाठी घेतलेलं आहे. शेंगदाणे आणि फुटाणे समप्रमाणात घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. आणि कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि 10-12 पुदिन्याची पानं घ्यायची आहे आपल्याला. आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं चाट मसालासुद्धा टाकायचा आहे. आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे मी, त्यामधलं थोडंसं टाकणार आहे. लिंबामुळे खूप छान चव येते आपल्या या चटणीला. आणि थोडंसं पाणी घालून आपण याची मस्त अशी पेस्ट बनवूया चटणीची. एक नंबर अशी ही चटणी तयार होते मंडळी. तुम्ही पाहू शकता आपली चटणी तयार झालेली आहे. एका वाटीमध्ये आपण ही काढून घेऊया. अन्य चटणीला आपण तडका देऊया. तडका दिल्यामुळे एक नंबर अशी चटणी लागते, भन्नाट अशी चव येते.
इकडे मी तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे छोट्या कढईमध्ये, छान गरम झालेलं आहे। यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरंसुद्धा यामध्ये टाकूया आणि आता एका भांड्यामध्ये ठेवते आहे। यामध्ये कढीपत्ता टाकायचा, तो अंगावर उडू शकतो, त्यामुळे मी खाली ठेवलेलं आहे तेल आणि कढीपत्ता टाकून घेतलेला। आता हा गरमागरम तडका आपण या चटणीमध्ये टाकूया आणि आता ही चटणी आपण साईडला ठेवून देऊया। आपलं पीठसुद्धा छान असं भिजलं गेलेलं असेल। आता आपण झाकण उघडून पाहूया, थोडासा पाण्याचा हात घेऊया आणि पुन्हा एकदा पीठ आपलं हे मळून घेऊया, म्हणजे हातालाही चिटकत नाही आणि छान असं मळलंसुद्धा जाईल। हे पीठ आता मळून झालेलं आहे। आता आपण हातावर छोटे छोटे गोळे घेऊया आणि मस्त याचे वडे तयार करून घेऊया। हाताला थोडंसं पाणी लावून घेऊया, म्हणजे हाताला चिटकत नाही। तुम्हाला कितपत छोटा किंवा मोठा बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही हा गोळा घेऊ शकता। हातावर आधी गोल करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला मध्ये छिद्र पाडायचं। आपला हा मेदूवडा तयार झालेला। साईडला तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तेलामध्ये लगेच आपण टाकून घेऊया। तेलाच्या थोडंसं वरती येऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा पलटी करायचा आहे। तुम्ही पाहू शकता तेलाचा थोडंसं वरती आलेला आहे। आता आपण हा पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा खमंग तळून घेऊया। आता बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहे, तुम्ही पाहू शकता वडा छान असा तळला गेलेला आहे आपला। आता आपण काढून घेऊया आणि अजून तुम्हाला 2 मी तळून दाखवते। तुम्हाला अजून जास्त फुललेली हवी असेल तर तुम्ही आपण जेव्हा पीठ भिजवतो त्यामध्ये तुम्ही थोडासा सोडा टाकू शकता। आता एक टाकलेला आहे, अजून एक टाकते आहे मी। तुम्ही एका वेळेला 3 ते 4 सुद्धा तळू शकता आणि लो फ्लेमवर तळायचे आहे आपल्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत। आता ही पलटी करून घेऊया आणि लो फ्लेमवरच तळायचे आहे, म्हणजे आतपर्यंत तळले जातील। आणि आता पाहू शकता तुम्ही मस्त याचा कलर चेंज झालेला आहे, आपले वडे तळले गेलेले आहे मस्त। आता लगेच आपण हे काढून घेऊया। छान क्रिस्पी मेदू वडे आणि त्यासोबतच चटणी आणि सॉसची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे, जाऊन तुम्ही चेक करा बघितले नसेल तर। आणि मस्त आपले ही मेदूवडे तयार झालेले आहे। दहीवडीची सुद्धा रेसिपी आपण पाहूया कशी बनवायची आहे ते। एकाच पिठापासून आपण 2 रेसिपी तयार करू शकतो कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये। हा झटपट तयार होणारा मेदूवडा तुम्ही सुद्धा तयार करून बघा आणि तुम्हाला ही मेदूवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आणि आता आपण दहीवडा पाहूया, एकदम सोपा, झटपट आणि कमी वेळात कमी मेहनतीत होणारा। दहीवड्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी घालून हे मस्त असं बॅटर भिजवून घेऊया। एकदम पाणी नाही घालायचं, खूप पातळसुद्धा आपल्याला हे करायचं नाही आहे। अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून। तुम्ही विस्करने सुद्धा किंवा चमच्याने सुद्धा भिजवून घेऊ शकता, पण मी हाताने भिजवून घेत आहे, मस्त मिक्स होतं त्यामुळे। खूप सोपा आहे या प्रीमिक्सपासून दहीवडा बनवणं। डाळ भिजवायचं टेन्शन नाही किंवा वाटायचं सुद्धा टेन्शन नाही। तुम्हाला जेव्हा हवा तेव्हा तुम्ही हा बनवू शकता, कमी वेळातसुद्धा होतो। अजूनही नाश्त्याच्या खूप साऱ्या रेसिपी मी चॅनलवरती शेअर केलेल्या आहे, तुम्ही जाऊन चेक करा बघितल्या नसतील तर। आणि आता आपलं हे बॅटर भिजून तयार झालेलं आहे। एका वाटीमध्ये पाणी घेऊया आणि त्यामध्ये आपण थोडंसं टाकूया। वरती तरंगलं तर समजायचं आपलं पीठ परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता याचा गोळा वरती तरंगलेला आहे। चला आता लगेच आपण दहीवडे बनवूया। परफेक्ट आकार येण्यासाठी तुम्हाला मी ट्रिक सांगते। चमचा घ्यायचा आहे असा आपला, पळी भाजीची पळी असते ती, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आणि त्यामध्ये हा गोळा टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला कितपत छोटा किंवा मोठा दहीवडा बनवायचा त्याप्रमाणे तुम्ही गोळा घेऊ शकता। आणि हा चमचा अल्लादी तेलामध्ये असा उलटा करायचा आहे, म्हणजे दहीवडा तेलात पडतो आणि मस्त असा आकारसुद्धा येतो। हातही भाजत नाही, तेल लावल्यामुळे चिटकत नाही त्याला, तेलामध्ये अलगद पडतो। अशाच प्रकारे आपण दहीवडे बनवून घेऊया सर्व। जेवढे बसतील तेवढे वडे यामध्ये टाकायचे आहेत। 4 ते 5 मिनिट टाकून घेतलेले आणि लो टू मीडियम फ्लेमवर मस्त आपण हे तळून घेऊया। आणि थोडेसे वरती आल्यानंतरच हे पलटी करायचे, नाहीतर मग झाराला चिटकतील। आता थोडेसे वरती आलेले आहे, आता आपण लगेच हे पलटी करूया। विदर्भ स्पेशल खूप साऱ्या रेसिपी चॅनलवरती शेअर केलेल्या आहे, तुम्ही बघितले नसतील तर जाऊन चेक करा आणि रेसिपी कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट करून सांगा। आता आपले हे वडे तयार झालेले आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असा याला कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन। आता आपण हे काढून घेऊया। आणि दुसऱ्या पद्धतीचे सुद्धा मी दहीवडे शेअर केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघा आणि तुम्हाला कोणती रेसिपी सोपी वाटली ते सुद्धा तुम्ही कळवा। आता आपण हे काढून घेऊया एका डिशमध्ये। आणि मी इकडे साईडला थोडंसं पाणी ठेवलेलं गरम करायला, म्हणजे कोमट पाणी घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। पाण्यामध्ये थोडंसं हिंग आणि 1 चमच साखर टाकायची आहे आणि ती आपण विरघळून घेऊया। तुमच्याकडे पिठी साखर असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता।
साखर आता पूर्णपणे विरघळली गेलेली आहे। आता यामध्ये आपण हे वडे टाकायचे आहे आणि 10 मिनिटांसाठी यामध्येच आपल्याला ठेवायचे आहे बुडून, म्हणजे मस्त मऊ होतात। पाण्यात बुडतील एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आणि थोडेसे असे दाबायचे आहे, म्हणजे आतपर्यंत पाणी मुरतं। आणि आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि तुम्ही पाहू शकता 10 मिनिटांनंतर मस्त असे याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि मस्त भिजलेले आहेत। यामधलं पाणी असं पिळून काढायचं आणि एका डिशमध्ये आपण हे वडे काढूया। खूप जास्त दाबायचं नाही, नाहीतर वड्याचा आकार बिघडतो। थोडंसं पाणी काढायचं आहे यामधलं आणि पूर्ण वडे आता मी अशाच पद्धतीने पाणी पिळून घेणार आहे। आणि इकडे मी दहीसुद्धा फेटून घेतलेलं, त्यामध्ये थोडंसं साखर टाकून, आणि दही यावरती आपण हे टाकून घेऊया। दही घेऊन त्यामध्ये पिठी साखर टाकली आणि छान असं चमच्याने ते घोटून घेतलेलं आहे। छान क्रीमी दही तयार होतं। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही यावरती टाकू शकता। आणि आता यावरती आपण चटणी टाकून घेऊया। दही टाकल्यानंतर चटणीच्या रेसिपीसुद्धा मी शेअर केलेल्या आहे, तुम्ही बघितले नसतील तर जाऊन बघून घ्या। चटणीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे यावरती तुम्ही टाकू शकता। ही चिंचेची चटणी आहे। आता हिरवी चटणी टाकून घेऊया, म्हणजेच पुदिन्याची चटणी। दोन्ही चटण्या खूप छान लागतात दहीवड्यामध्ये। आणि वरतून थोडासा चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तुम्हाला नसेल आवडत लाल तिखट तर नाही टाकलं तरी चालेल। आणि मंडळी, तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपी कशी वाटल्या कमेंट करून सांगा। आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला मी मस्त एक दहीवडा तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा दहीवडा आपला तयार झालेला आहे। तुम्हीसुद्धा करून बघा आणि रेसिपी जरूर कमेंट करून कळवा तुम्ही कोणत्या भागातून बघता ते। मंडळी, आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त भन्नाट टेस्टी रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।